झालाय हा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेला आहे। मोदी इकडे सांगतात पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, तेल वाचवा। ही दुर्दैवी वेळ देशावर आणलेली आहे ती पंतप्रधान मोदींनी आणलेली आहे। या सरकारच्या विरोधात आज हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। ते कशाने आले? इथं पत्रकार विचारतात की ते गाडीने आले, कसे आले? मी पायी यावं असं वाटत होतं तुम्हाला? बिलकुल नाही। माझं तर म्हणणं आहे काय हरकत नाही। गाडीने आले तरी कशामुळे आले? ते रोष व्यक्त करायला आले की आज डिझेल पेट्रोलचा तुटवडा देशामध्ये निर्माण झालाय तो मोदीमुळे झालाय आणि त्या मोदीच्या विरोधात, त्या भाजप सरकारच्या विरोधात आज हा मोर्चा होता, हे आंदोलन होतं। लोकांचा रोष या आसूड मोर्चाच्या माध्यमातून बाहेर निघलाय आणि निश्चित हा आसूडाचा वळ या भाजप सरकारच्या पाठीवर उमटल्याशिवाय राहणार नाही। मोदी फडणवीस पासून या सगळ्यांना हा देश सोडून जावं लागणार एक दिवस। हा प्रचंड रोष या जनतेला कॉक्रोच म्हणणाऱ्या या सरकारच्या विरोधातला हा रोष आहे आणि निश्चित ही परिस्थिती ज्या सरकारने आणली आहे तिचा आम्ही धिक्कार करतो। नाही, देशावर संकट आहे आणि मोदी म्हणताय की पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा, तुम्ही त्यांचं आव्हान माना आणि देशाच्या जनतेला सांगतील त्याग करायला बिलकुल चालणार नाही। पहिले सरकारने त्याग केला पाहिजे। सरकारच्या पंतप्रधानांनी, सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पहिले त्याग केला पाहिजे, नंतर जनतेला आव्हान करावं त्यांनी। आपण जेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले तेव्हा काँग्रेसच्या खात्यात 50 लाख रुपये होते आणि नंतर ते कुठे गेले माहिती नाही असा आरोप जे आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाषणात केला। तो 50 लाख कुठे गेले आणि तो कोणाच्या कार्यक्रमात? मी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष झालो त्यावेळेस खात्यामध्ये पैसे नव्हते। आज मी जिल्हाध्यक्षपद सोडून जेव्हा चालतोय तेव्हा जवळपास 40 लाख रुपये या खात्यामध्ये आज पुन्हा जमा झालेत। कदाचित महाराष्ट्रभरातलं, देशभरातलं ही एकमेव जिल्हा काँग्रेस असावी जिच्या खात्यामध्ये 40 लाख रुपये आहेत। आधीचे पैसे पण असेच कार्यकर्त्यांनी जमा केले होते, ते कुठे गेले याचा शोध प्रदेश काँग्रेस घेत आहे, एआयसीसी घेत आहे। कोणाच्या कार्यकाळातले होते ते? खोटं बोलले का? नाही, घेत आहे। कोणाच्या कार्यकाळातले होते ते? कोणाच्या कार्यकाळातले होते ते? माझ्या आधीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळात हे पैसे जमा झाले। कोण होते तुमच्या आधीच्या जिल्ह्यात? आधीचे जिल्हाध्यक्ष आता जे सत्ताधारी पक्षामध्ये गेलेले आहेत ते होते। कोण? नाव त्यांचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाही, कारण आता त्याचा शोध जो आहे ते तो मुकुल वासनिक प्रदेश समर्थक आहे। काँग्रेस घेत आहे। मुकुल वासनिक समर्थक आहे ते कोण आहे? ओके. ठीक, ओके, धन्यवाद।